हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रोतिते नानतो ज्ञानराजा सुपात्रो तयाठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या 21-22 श्लोकाचा आपण विचार करायला सुरुवात केली आहे। अव्यक्तो अक्षर इतियुक्त स्तमाहु परमां गतिं यम प्राप्ये न निवर्तन्ते तद्धाम परमं ममम्। म्हणजे एकदा त्या अक्षर तत्वाला, ब्रह्मतत्वाला प्राप्त झालेला योगी किंवा भक्त पुन्हा संसारात जन्माला येत नाही। पुरुष सपर पार्थ भक्त्या लभस्त्वय अनन्या यशांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्। आणि ही अवस्था प्राप्त होण्याला हे सगळं जग जे आहे, विश्व जे आहे, हे सर्व त्या परमपुरुषानं व्यापलेलं आहे असा समजून जो भक्त अनन्य होतो त्या भक्ताला ही अवस्था प्राप्त होते। म्हणजे अनन्य भक्ती हे साधन यामध्ये सांगितलेलं आहे। भगवत प्राप्तीचं साधन अनन्य भक्ती आहे। ब्रह्मप्राप्तीचं साधन मी ब्रह्म आहे ही जाणीव होण्याला गरज जी आहे ती साधन म्हणून भक्तीची आहे, हे वर्णन केलेलं आहे। जसं कर्म भक्ती ज्ञान हे जसे आहेत तशा पद्धतीनं इथं अनन्य भक्तीचं वर्णन केलेलं आहे। म्हणून व्यक्त आणि अव्यक्त जरी ते आकाराला आलं तरी माहुली बोलतात, त्याचा निराकारपणा कधी जात नाही। म्हणजे सोन्यापासून जरी दागिने घडवले तर दागिने घडल्यामुळं त्याचा सोनेपणा जात नाही, बिघडत नाही। सोनं आहे तसं राहतं दागिने जरी असले तरी, परंतु दागिने नसताना सुद्धा सोनं असतं। पण सोनं नसेल तर दागिने घडूच शकत नाहीत, म्हणून त्याचा निराकार पण कुठं जात नाही। म्हणून अक्षर जे म्हणजे म्हणतात ते, म्हणून अक्षर त्याला परमगती शब्द वापरलेला आहे। म्हणून हा जो परमपुरुष आहे तो निजलिया परी म्हणतात ते कुठं, या देहाच्या शहरामध्ये, देहाच्या नगरामध्ये हा पुरुष जो आहे तो काही न करता पडून आहे, निजल्यासारखा झालेला आहे। काही करत नाही आणि कुणाकडून काही करवत नाही। आणि अशा ज्या शरीरचेष्टा ज्या आहेत त्यामुळं का तो स्वतः काही करीत नसून सुद्धा देहाकडून होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्यापैकी एकही क्रिया बंद पडत नाही। कारण 10 इंद्रियांचे मार्ग जे आहेत ते अनेक क्रियांच्या रूपाने वाहतच असतात। माऊली बोलतात, उकलुनी विषयांचा पेटा होत मनाचा चोहटा तो सुख दुःखाचा राजवाटा भितराही पावे। असं 184 नंबरच्या ओळीमध्ये माऊली बोललेत। आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलेलं आहे की तो उकलुनी विषयांचा पेटा, जे विषयांचे पेठारे जे बोचकी आहेत ती गुंडळलेली बोचकी बाजारात मांडावी लागतात। हा देहाचा बाजार आहे, तिथं चव्हाटा आहे तो मनाचा आहे आणि मनाच्या चव्हाट्यावरती हा विषयांचा बाजार मांडला जातो। त्यातला काही सुखदुःखाचा वाटा जीव भोगत असतो। हे आपल्या नित्याचं उदाहरण आहे बरं काय, म्हणून ते माऊलींनी सांगितलेलं आहे। आता तोच भाग पुढे दृष्टांताच्या द्वारे आता पटवून द्यायला चालू करते। परी रावो पहुडलिया सुखे, रावो म्हणजे राजा, पहुडलिया म्हणजे झोपी गेलेला, सुखानं झोपी गेलेला जो राजा असतो निष्काळजीपणाने झोपलेला असतो, काही काळजी करत नाही तर शांत पडलेला असतो। जैसा देशीचा व्यापार न ठके, ज्या देशाचा तो राजा आहे त्या देशातला हा राजा शांतपणे झोपला आहे म्हणून त्या राज्यातला व्यापार काय थांबत नाही। प्रजा आपुलालेनी अभिलाखे करतची असते,
प्रजा जी आहे ती आपल्या इच्छानुसार व्यवहार करीतच असतात. आपुल्याने अभिलाखे, अभिलाखे म्हणजे अभिलाषा, अभिलाषा म्हणजे इच्छा, मनातल्या ज्या इच्छा आहेत त्याप्रमाणे तो करतच असतात सगळी प्रजा. त्यामुळं त्या प्रजेमध्ये कोणताही बदल होत नाही राजा झोपल्यामुळं. काय सुंदर उदाहरण दिलेलं आहे बघा, की परी राहू पहुडरिया सुखे, जैसा देशीचा व्यापार न ठके, प्रजा आपुलालेनी अभिलाखे करतीची असते. वरती जो शांत झोपलेला आहे म्हणून सांगितले ना, त्या झोपलेल्याबद्दलचा हा दृष्टांत दिलेला आहे. जो आत पुरुष आहे तो राजा आहे, आत्मतत्व राजा आहे, आत्मा राजा आहे, आणि तो पहुडलेला आहे. पण पहुडलेला असताना सुद्धा शरीराचे कुठले व्यापार थांबतात सांगा? जसं राजा झोपला असताना प्रजेचे कोणते व्यापार थांबतात सांगा? काहीच थांबत नाही. राजा जरी झोपलेला असला तरी त्याचे व्यापार सगळे चालू असतात. सुखाची झोप घेत पोहडलेला असला तरी राज्यातले व्यवहार कधीच थांबत नाही. कारण प्रजा आपल्या आपल्या गरजेनुसार, इच्छेनुसार सगळे व्यापार करतच असतात. त्याप्रमाणे शारीरिक क्रिया घडण्यासाठी आत्म्याला काही करावं लागत नाही किंवा आत्मा काही करत नाही. मी डोळे उघडतो, हात हलवतो, मी बोलत असतो, या ठिकाणी आत्मा मात्र अगदी निवांत पोहडलेला असतो. वरती जे राजाचं उदाहरण त्यासाठी दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. तसे शरीरातल्या क्रिया किती झाल्या असल्या तरी इंद्रिय जे असतात, जशी प्रजा आपापल्या पद्धतीनं काम करत असते, तसे देहातल्या ज्या प्रजा म्हणजे इंद्रिय, ही 10 इंद्रिय आपल्या आपल्या पद्धतीनं काम करत असतात. त्यांना विषयांची इच्छा झाली ती विषयाकडे धावत असतात, झोपायची इच्छा झाली तर झोपत असतात. त्या इंद्रियांचा काम त्या आत्मसत्तेवरती काही नाही, किंवा आत्मा जो पोहडलेला आहे, झोपलेला आहे, तो काही करत नाही आणि इंद्रियांना काही करायला असं म्हणतही नाही. स्वतः काय करत नाही आणि काय करा असं म्हणत नाही. त्यासाठी आता पुढे सिद्धांत दिलाय बघा या दृष्टांतावर. 2 क्रिया आपण एकदम बघूया. आपण 186 नंबर आणि 87 नंबरची ओवी जी आहे ते एकत्र पाहूया आपण. तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरण व्हायचे, हे देह क्रिया आगावी न करिता होय बरवी, जैसा न चलविते रवी लोक चाले. परत एक दृष्टांत आता दिलाय, त्याच्यापेक्षा वरचा दृष्टांत दिलाय. हा मानव जातीचा दृष्टांत दिलाय. आता सूर्य लोकाचा दृष्टांत दिलेला आहे. सूर्याची जे चालू असते ना क्रिया सगळ्या ज्या, सूर्य उगवणं मावळणं त्याचं चालू असतं. पण तो काय करतोय काय बघा, सृष्टीतलं हालचाल काही करत नाही. पण तो आहे म्हणून सगळ्या हालचाली चालू असतात. राजा झोपलाय पण राजाची सत्ता काम करत असते. शांतपणे आपण चिंतन करायला पाहिजे बघा. आत्मतत्वाची ओळख करून घेण्यासाठी हे दृष्टांत फार सुंदर आहे. राजा झोपलेला आहे, निजण्यासारखा दिसतो, पण खरं पाहिलं तर त्याची सत्ता प्रजेवरती आहे. प्रजेला भय नाही, प्रजा नियंत्रणात आहे, प्रजा आपलं काम करायला स्वतंत्र आहे. हे स्वातंत्र्य, ही निर्भयता, ही राजसत्तेचाच परिणाम असतो. राजाची जर सत्ता नसेल तर सुरक्षितता नसणार आहे, बाहेरून आक्रमण होतील त्याच्यावरती. त्यामुळे मन काय करतं, इंद्रिय काय करतात, बुद्धीचं काहीतरी चालू आहे, ही सगळी स्फुरणं जी आहेत ही चालू असतात. घेणं देणं स्पंदन सगळं चालू असतं. या सगळ्या देहाच्या क्रिया ज्या आहेत ते परमात्म्यानं न करिता देखील यथायोग्य चालू असतात. न करिता होय बरवी, जसं सूर्यानं न चालवता सुद्धा त्याच्या प्रकाशात लोक आपोआप चालतात. काय सूर्य चालवतोय? नाही, प्रकाश आला म्हटलं की चालायला चालू करतात लोक. कुणाच्या सत्तेवर चालतात? वास्तविक सूर्याच्या. पण सूर्य काय करतोय काय सांगा? त्यांना हाताला धरून चालवतोय का? किंवा बसलेले असतील तर उठा आता चालवतो असं म्हणतोय का? नाही. स्वतः त्यांना काय चालवा जात नाही, स्वतः त्यांच्या हाताला धरत नाही आणि स्वतः सांगत नाही चाला म्हणून. चाला म्हणूनही सांगत नाही आणि चालवायला पण जात नाही. दोन्ही गोष्टी सूर्य करत नाहीत. पण सगळ्या शरीराच्या क्रिया चालतात का नाही? 2 दृष्टांत देऊनच इथं सांगितलेला आहे. वरच्या दृष्टांताच्या पेक्षा पुढचा दृष्टांत सूर्याचा दिलेला आहे. माऊलींना चढे दृष्टांत द्यायची सवय आहे. सगळ्या ओव्या आपण बघत गेलो ना, जर 2, 3, 4 दृष्टांत दिलेले असतील ना, एकापेक्षा एक मागचा बाजूलाच पडतो, त्याच्या पुढचा तो बाजूला पडतो, तिसरा शेवटचं त्याचं खंडनच करता येत नाही असा दृष्टांत माऊली देतात.
असं अनेक ठिकाणी अनेक स्थळं आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. ही दृष्टांताची स्थळं अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करणाऱ्यांनी शोधली तर खूप आनंद होतो, वेगळा आनंद होतो. ज्ञानेश्वरीतला जो आनंद आहे, ज्ञानेश्वरीतला साधन म्हणून अभ्यास जो आहे तो थोडासा आनंद देणारा नसेल, कारण ते वाचायला बसायला लागते, समजून घ्यायला लागते. पण जर समजायला लागलं तर त्या समजण्यामधला जो आनंद आहे तो फार मोठा आनंद आहे. तो तशा पद्धतीने विचार इथं सांगितलेला आहे. परी राहू पहुडली या सुके, जैसा देशीचा व्यापार न थके, प्रजा आपुलालिनी अभिलाके करिताची असते. तोच दृष्टाने इकडे सूर्याला लागायला पाहिजे. जैसा न चलवे ते रवी लोक चाले. हा रवी शब्द जो सूर्याला वापरला, तिथं सूर्य आणि तिथं राजा वापरलेला आहे. राजा जरी झोपलेला असला, वास्तविक विचार केला तर आता सूर्याच्या दृष्टांतामध्ये सूर्य झोपतच नाही, राजा झोपू शकतो. त्याच्यावरचा दृष्टांत दिलाय की ज्या ठिकाणी सूर्य झोपतच नाही, आत्मसत्ता सतत कार्यरत असते वास्तविक, पण काय करत नाही, काय करवत नाही. हा मुद्दा माऊलींना पटवून द्यायचा आहे. तो स्वस्थ असतो, निवांत असतो, निष्क्रिय असतो, अक्रीड असतो. हे अक्रीड निष्क्रियता समजावून देण्यासाठी माऊलींनी दोन जबरदस्त दृष्टांत दिलेले आहेत. म्हणून दोन्ही ओव्यांचा एकत्रित अर्थ बघितला तर बुद्धीचे हन जाणणे, बुद्धी जे ज्ञान ग्रहण करते, काहीतरी जाणत असते, विचार करत असते, किंवा मनाचे घेणे देणे, घेणे देणे म्हणजे मनाचे संकल्प विकल्प जे होतात, मनामध्ये मनोरथ रचली जातात, मनामध्ये कल्पना केल्या जातात, हे मनाचं सगळं जे आहे त्याला मनाचे घेणे देणे. इंद्रियांचे करणे, स्फुरण वायूचे, इंद्रियांचा इतर व्यापार चालूच असतो. पाहणं आहे, खाणं आहे, ऐकणं आहे इत्यादी इंद्रियांचे व्यापार, किंवा श्वासोच्छवास हे वायूचं कार्य स्फुरण जे आहे ते आपोआप चालू असतं. काय कुणाला कधी बसायला लागलं काय, मी आता जेवलोय, आता मला शांतपणे जाऊन बसायला पाहिजे आणि अन्न पचवायला पाहिजे, असं कधी करायला लागलं काय कुणाला सांगा बघू? अजिबात नाही. थांबा थोडा वेळ, मला जर असं 15 मिनिटं द्या, मला श्वास घ्यायला वेळ मिळाला नाही सकाळपासून, मी आता श्वास घ्यायला बसणार आहे, असं कुणाला करावं लागलं काय? नाही. ते स्फुरण चालूच असतं. देहाच्या सगळ्या क्रिया ज्या आहेत ते मनाचं देणं घेणं, बुद्धीचं जाणणं, इंद्रियांचं करणं, हे वायूचं स्फुरणं सगळं आपोआप चालू असतं. त्यासाठी कुणाला पापण्यांची उघडझाप किती वेळा होते, काय आपण त्यासाठी प्रयत्न केलेले असतात सांगा? आपण इकडं तिकडं सारखं पाहत असतो, मान हलवत असतो, हात हलवत असतो, पाय हलवत असतो. या ठिकाणी कुठल्या क्रिया चालू असतात? कुणी सांगितल्या त्या करायला? त्या मलाही माहीत नसतंय मी जे करायला लागलोय ते. म्हणजे याचा अर्थ त्याची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा आपोआपच चालू असते. म्हणजे त्यासाठी माऊलींना एकच म्हणायचं आहे की हा आत्मसत्ता जी परमात्मा आहे, हा परमात्मा काय करत नाही, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ढवळाढवळ करत नाही. कौटुंबिक हेवे दावे, ईर्ष्या द्वेष मत्सर हे त्या जीवाचं सगळं करणं आहे. जीव करता आहे, ईश्वर अकर्ता आहे. आणि हा सगळा जर अकर्ता आहे, म्हणूनच आमचे सद्गुरू सांगतात की कर्त्या जीवानं अकर्त्या ईश्वराशी एकरूप होऊन आपण काय करावं? कर्ता आणि कर्त्याच्या पलीकडे जावं. कर्ता जीव आहे वास्तविक, सुख दुःख भोगायला लागतात ते जीवाला. कल्पना करतो तो जीव, लक्षात घ्या, बोलतो तो जीव, इच्छा करतो तो जीव. आपण म्हणतोय हे भगवंताच्या सगळ्या प्रेरणेनं घडतं. पण जरा असं खोलात गेलं तर ही आत्मसत्ता मात्र कार्य करत असते. प्रजा आपल्या आपल्या पद्धतीनं काम करत असते, पण राजाच्या सत्तेखाली ती असते म्हणून करत असते. हा महत्वाचा मुद्दा आहे. सूर्य काही करत नाही, पण सूर्य नसेल आणि अंधारच असेल तर माणसाचं कुठलंच चलनवलन चालणार नाही. सूर्य काय करत नाही असं एक वेळा आपण म्हणतो, पण सूर्याशिवाय चालत नाही. तसं भगवंत काय करत नाही, परमात्मा हृदयात असलेला हृदयस्थ परमात्मा काही करत नाही, पण त्याच्या सत्तेवरती हे सगळं चलनवलन चालू असतं. तो करत नाही आणि करवित नाही. त्यामुळे बुद्धीचा विचार करण्याचं जे काम आहे तो जीव करत असतो.
मनाचे संकल्प विकल्पाने देणं घेणं चालू असतं. मन सुख दुःख भोगत असतं, सुखाचा भोग घेतं, दुःखाचा भोग घेतो, अनुकूल प्रतिकूल गोष्टीवर विचार करतं. या सगळ्या गोष्टी मनबुद्धीच्या आहेत. इंद्रियांचे व्यापार चालू असतात. 10 इंद्रिय आपापली कामं करत असतात. श्वासोच्छवास चालू असतो, पचन चालू असतं, रक्ताभिसरण चालू असतं, किती क्रिया शरीरामध्ये चालत असतात. या ठिकाणी आत्मसत्ता काहीही करत नाही. जसा सूर्य काही करत नाही तसं या देहाच्या क्रिया कोणी करून घेत नसताना सुद्धा उत्तम पद्धतीने चालू असतात. जसं सूर्य चालवीत नसताना सुद्धा सर्व व्यवहार त्याच्या प्रकाशात चालू असतात. आपण म्हणतोय ऊन आता पडलेलं आहे, काहीतरी वाळत घालायची असतील तर वस्तू, कपडे वाळत घाला, चला चला बाहेर चला, आता प्रकाश आलेला आहे, चला बाहेर. किती 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 क्रिया चालू असतात. शेतकरी आपली शेताची अवजारं बाहेर काढतात आणि चालू लागतात. क्लासला ट्युशनला जाणारी मुलं आपल्या आपल्या गाड्या सायकली काढतात, म्हणतात चला आता उजाडले आपण क्लासला जाऊया. कसं चाललेलं असतंय बघा. सूर्य काय करतोय का सांगा. पण सूर्य नसेल तर सगळे झोपी जातील, अजून उजडायचं आहे म्हणून सगळं सूर्याच्या प्रकाशात चालू असतं. एक मागच्या अध्यायामध्ये माऊलीने एक दृष्टांत फार सुंदर दिव्याचा दिलेला आहे आणि तो दृष्टांत इथं लागू पडतोय बघा. कोणता. जैसा दीपू ठेविला परिवरी कवना ते नियमी नानिवारी. 2 शब्द आहेत बघा. नियमी नानिवारी. कुणाला नियम घालू देत नाही आणि कुणाचं निवारणही करत नाही. कुणाला पुण्य करण्यासाठी प्रोत्साहन देत नाही आणि पाप करू नका म्हणूनही सांगत नाही. हे ज्याच्या त्याच्या त्या प्रेरणेनं चालू असतं. म्हणून हा सुंदर दृष्टांत जसा सूर्याचा आहे ना तसा आहे बघा. जैसा दीपू ठेविला परिवरी कवना ते म्हणजे कोणालाच नियमी ना निवारी आणि कवन कवनीय व्यापारी राहते तेही नेणे. कोण कुठला कुठला व्यवसाय करायला लागलाय तेही विचारत नाही. घरातली माणसं परिवरी म्हणजे घरातल्या मोठ्या ठिकाणी उंच ठिकाणी दिवा ठेवलेला असतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये तो कुणाला नियम सांगत नाही. मी आता उजाडलंय, मी दिवा लागलोय, प्रकाश पडलाय माझा, आता तुम्ही अमुक अमुक कामं करा, म्हणजे आता तुम्ही शुभम करोती म्हणा, राम रक्षा म्हणा असं म्हणत नाही. आता तुम्ही शिव्या द्यायला लागलाय, त्या शिव्या देऊ नका असंही म्हणत नाही. घरातली भांडणं सुद्धा त्या दिव्याच्या प्रकाशातच चालू असतं आणि घरामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन चालू असेल तर त्या दिव्याच्या प्रकाशात चालू असते. ते म्हणत नाही दिवा की ज्ञानेश्वरी वाचा, असं म्हणत नाही की तुम्ही भांडू नका, काहीच म्हणत. नियमी ना निवारी दोन्ही करत नाही. सगळी आणि कवन कवनी व्यापारी राहते तेही नेणे. आणि कोणकोणता व्यापार करायला लागले, कोणकोणता व्यवहार करायला लागलाय ते सुद्धा ते जाणत नाही. काय सुंदर दृष्टांत आहे दिव्याचा बघा. म्हणजे दिव्याच्या प्रकाशात सगळं चालू असतं, पण दिवाचा प्रकाश आहे म्हणून चालतं. सूर्याचा प्रकाश आहे म्हणून चालतं. राजा सत्तेवर आहे म्हणून राज्य चालतं. या तिन्ही दृष्टांतावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की आत्मसत्ता म्हणजे परमात्म्याची सत्ता सगळीकडे आहे. तो आत राहून बाहेर राहून ते सगळं काय करत असतो, मेंटेन करत असतो. त्याचं जे चलन वलन करण्याचं काम जो आहे तो अंतर्बाह्य व्यापून असलेला परमात्मा जो आहे तोच करत असतो. त्यामुळे मनात येणाऱ्या बुद्धीचं जाणणं आहे, हे बुद्धीचा विचार करण्याची शक्ती जी आहे ती चालूच असते. बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे सगळं चालू असतं. इंद्रियांचे करणे स्फुरणवायूचे म्हणजे मन काहीतरी करत असतं. अगोदर मनात जे येतंय मग इंद्रिय सगळे करत असतात. माऊलींची उभी सुंदर आहे, फार सुंदर आहे बघा. आवडीती वृत्ती किरीटी झालेली उभी आहे. पण जे आवडते ना ती वृत्ती निर्माण होते आधी मनोनी उठी, मनात अगोदर निर्माण होते. कुठलीही आवडीची गोष्ट अगोदर मनात तयार होते, मग ते वाचा दिटी कराशी ये. मग ते वाचेतून दृष्टीतून हातातून काम बाहेर पडतं. अगोदर कुठे येते म्हणून सांगतात माऊली. आवडीते वृत्ती क्रिटी आधी मनोनी उठी. मनातच उठते अगोदर वृत्ती कुठली पण असेल आणि मग ती वाचेद्वारे दृष्टीद्वारे कानाद्वारे हात पायाद्वारे ती कार्यान्वित होते. हात पाय स्वतः काय करत नाहीत बरं काय, डोळे स्वतः काय करत नाहीत. मन सांगतंय. मनात अगोदर वृत्ती उठते आणि मनात वृत्ती उठली की मग इंद्रिय कामाला लागतात, मग काम करतात. आपण म्हणतो आपल्याला वाटलं म्हणून मी केलं नाही, ते मनात अगोदर तयार झालेलं असतं. असं बोलायला पाहिजे असं वाटतंय आणि लगेच तो माणूस बोलतो बघा.
तिकडे जायला पाहिजे असं अगोदर मनात येतं आणि मग तो चालायला चालू करतो बघा. आता ते ऐकायचं आहे मला, मग ऐकायचं तर कान देऊन ऐकायचं अगोदर मनात आलेलं असतं, मग तो ऐकायला चालू करत असतो. तसं आवडीती वृत्ती किरीटी आदी मनोनी उठी मग ते वाचा देती कराशी ये. ही सगळी जी कार्य आहे म्हणजे सूक्ष्म देहाचं कार्य स्थूलाच्या आधारानं चालतं. इथं करता जो आहे पुरुष, हे काही करताना दिसतच नाही, तो पहुडलेला आहे म्हणतात. कारण तो कसा आहे, असंग आहे. असंग अयम पुरुष शब्दच वापरले श्रुती म्हणते तो पुरुष असंग आहे, कुठल्याही संघानं लिप्त होत नाही. तो कसा आहे, हे जैसा का उन्मनी योगीराज तुकोबांच्या अभंगामध्ये सांगितलेला आहे. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नेची दृष्टी चैल्या जीवी. स्वप्नातून जसं जाग झाल्याबरोबर हे स्वप्न जे आहे ते देखुनी न देखेच आपल्या दृष्टीनं देखल्या पाहिल्यासारखं करतो पण पाहत नाहीच, दिसतो पाहिल्यासारखा, असा तो असंग पुरुष आहे. त्यामुळं त्या असंग पुरुषाच्या उदाहरणासाठी सूर्याचं आणि राजाची दोन दृष्टांत वरच्या ओळीमधून दिलेले आहेत. सूर्य काहीच करत नाही, पण सूर्य उगवल्यावरच सगळं घडायला चालू होतं. म्हणजे त्यांची अस्तित्व, त्यांचा असतेपणा, आत्म्याचा असणेपणा हाच देहाला कार्यान्वित करणारा आहे. नुसता तो आहे म्हणून सगळं कार्य होत असतंय. घरामध्ये पुरुष नुसता बसलेला असला ना तरी पोरं चिडचिप असतात बघा, छोटी पोरं किंवा आलेलं आहे त्याला कोणतरी म्हटलं जरी, समजा घरात पुरुष नसला तर एखादी स्त्री म्हणते, तिथं ते अभ्यास करत पेपर वाचित बसलेले आहेत ना, त्यांना बोलवू काय, बोल गप्प होतात बघा. वास्तविक तो तिथं नसतोच, पण त्याच्या नुसत्या सांगण्यामुळं पोरं गप्प बसतात. तसं दंगा करणारी पोरं सुद्धा, तो एखादा पुरुष तिथं बसलेला असतो ना, हॉलमध्ये बसलेला असतो म्हणून ती गप्प असतात. तो त्यांना गप्प केलेलं असतं का, बोलू नका म्हणलेलं असते काय, नाही, तो काही करत नाही. तसा पुरुष असंग आहे, आत्मा असंग आहे, परमात्मा असंग आहे. आणि हा परमात्मा असंग आहे, काही करत नाही. त्यासाठी 2-3 उदाहरण दिलेले आहेत. बुद्धीचं करणं आहे, मनाचे चलनवलन चालू असतात, किंवा वायूचं स्फुरण आहे, इंद्रियांच्या हालचालीने सगळे व्यापार जे असतात या सगळ्या देहाच्या क्रिया. जसा सूर्य काय करत नाही तसा यातला आत्मा जो परमात्मा आहे तो असंग असल्यामुळं काही करत नाही. ते त्याची इंद्रिय ती काम करत असतात. ही जीवाची सत्ता खरी चालू असते. जीवसृष्टीमध्ये सगळे व्यवहार चालू असतात. त्यामुळे आत्मसृष्टी जी आहे त्या आत्मसृष्टीमध्ये कोणतेही व्यवहार चालत नाहीत. जीवसृष्टी ही पृष्ठभागावरती असते. पण पृष्ठभागावरती जसा समुद्राच्या पृष्ठभागावरती जसं मोठमोठ्याने मासे, छोटे मासे, लाटा, नाव फिरत असते, बोटी फिरत असतात, लोक पोहत असतात, सगळ्या क्रिया या पृष्ठभागावरती चालू असतात. पण जेव्हा समुद्राच्या तळाचं पाणी मात्र शांत असतं, काहीही करत नाही. परंतु अधिष्ठान असल्याशिवाय क्रिया घडत नाही. अधिष्ठान असतं त्यामध्ये, त्यामुळे इंजिन असतं म्हणून चाकं फिरत असतात. चाकं फिरतात, इंजिन काहीच करत नाही. बरोबर आहे, चाकाला फिरण्याची कला दिलेली आहे त्यामुळे चाक फिरत असतं. इंजिन चाकाला फिरवते का बघा, नाही फिरवत. ते त्याचं ते फिरत असतं, परंतु तरीही त्याच्या अधिष्ठानावर मात्र सगळं चालू असतं. राजाची सत्ता आहे म्हणून राज्य स्वतंत्रपणाने निर्भय आणि सुरक्षित स्थितीमध्ये आहे. तसा देहाच्या क्रिया ज्या चालू असतात या जरी आत्मतत्व काही करत नसलं तरी त्याच्या अस्तित्वावर, नुसत्या असणेपणावर चालू असतात. त्यामुळे त्याच्यात काहीतरी बिघड झाला, समजा त्या देहाच्या क्रिया बंद पडल्या तरी आत्मसत्याला धक्का लागत नाही. हे सांगण्यासाठी काही करत नाही आणि करून घेत नाही म्हणजे तो असंग आहे. म्हणून सूर्याचा आणि याचा दृष्टांत 2 ओळीमध्ये दिलेला आहे बघा. तैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे, हे देहक्रिया आघवी. सगळी देहक्रिया न करिता होय बरवी व्यवस्थित यथायोग्य. बरवी म्हणजे चांगली व्यवस्थित चालू असते. जैसा न चलवे ती रवी लोक चाले. जसा सूर्य चालवत नसताना सुद्धा सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळं चालू असतं, तशी हा जसा सूर्याचा प्रकाश आहे तशी आत्म्याची सत्ता आहे.
आत्म्याच्या सत्तेवर चालतं, आत्म्यावर चालत नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे बरं काय. परमात्मा काय करत नाही, पण परमात्म्याची सत्ता जी आहे ती करत असते. सूर्य काय करत नाही, पण सूर्याच्या प्रकाशात सगळं घडत असतं. म्हणजे अव्यक्ताचं व्यक्तपण हा प्रकाश आहे, ते सुद्धा अव्यक्त आहे. वास्तविक प्रकाश सुद्धा अव्यक्तच असतो, कारण त्याच्या पलीकडं जे प्रकाशात दिसतं ते व्यक्त असतं. हा सगळा मुद्दा जर लक्षात आपण बारकावे जर लक्षात घ्यायला लागलो तर आत्मसत्तेच्या प्रभावाखाली सगळं चालतं, बरोबर आहे. पण तो प्रभाव म्हणजे त्याच्यातून असलेलं स्फुरण आहे फक्त ते. ती सत्ता काहीच करत नाही, त्याच्या सत्तेवर चालतं, त्याच्याकडे काय नसतं. म्हणजे देहक्रिया आगवे न करिता होय बरवी, जैसा न चलवे ती निरवी लोक चाले. अर्जुना तया परी सुतला आहे, ऐसा आहे शरीरी. सुतला म्हणजे झोपी गेलेला आहे, सुषुप्तीमध्ये आहे. तैशापरी तयापरी म्हणजे वरच्या प्रमाणे. वरती जे दृष्टांत दिलेत ना, राजा झोपला, सूर्य काय करत नाही, तसा दृष्टांत आहे. दिवा घरातला काय करत नाही. तैसा अर्जुना तयापरी सुतला ऐसा आहे शरीरी. जसा झोपल्यासारखा शरीरामध्ये झोपी गेल्यासारखा आहे. सुतला आहे, सुतला ऐसा म्हणजे झोपी गेला असा वाटतोय, झोपलेला नाही. झोपी गेलेल्यासारखा आहे. म्हणून याला म्हणून पुरुष गा अवदारी म्हणिपे जयाते. म्हणून याला पुरुष असं म्हणतात, लक्षात घे. अवधारी म्हणजे लक्षात घे. अवधारी शब्द बरेच वेळा गेला, आपण शेकडो वेळा मागच्या ओवीतून पाहिलेला आहे. आणि एकदा काही शब्दांचे लक्षात अर्थ आपण गेलो तर ज्ञानेश्वरी स्वतंत्रपर्यंत फक्त ओव्या वाचताना सुद्धा अर्थ उलगडायला सुरुवात होतो. मग आपल्याला अर्थाची ज्ञानेश्वरी वापरायला पाहिजे असं राहत नाही. म्हणून शांतपणे एका ओवीतल्या प्रत्येक शब्दांचा आणि शब्द छटा आणि शब्दांच्या पाठीमागल्या अर्थांचा जर अर्थ आपण करत गेलो आणि त्याची जी मनोगत ओवीची जी आहेत, ओवीच्या आत काय दडलेलं हे जर आपण वाचायला लागलो तर आपल्याला ज्ञानेश्वरी समजेल. अर्जुना तयापरी सुतला ऐसा आहे शरीरी. सुतला ऐसा आहे शब्द वापरला. ऐसा म्हणजे झोपल्यासारखा आहे शरीरामध्ये. आणि शरीर हे गाव आहे, आणि त्या गावात राहणारा जो आहे म्हणजे पूर म्हणजे नगर, त्या नगरात राहणारा पुरुष. शब्द कसा आहे, पुरुष हा शब्द पुरावरून आलेला आहे. पुरी, अलंकापुरी असं आपण म्हणतो ना. अलंकापुरी म्हणजे काय, अलंका नामक नगरी आहे, अशी नगरी जी आहे. तसं पुरी, त्या पुरीमध्ये राहणारा पुरुष, तो लक्षात घे. म्हणिपे तयाते, त्याला पुरुष म्हणतात. म्हणजे शरीरात निष्क्रिय अवस्थेमध्ये, अक्रीड अवस्थेमध्ये झोपलाय असे वाटत असल्यामुळे त्या जीवात्म्याला पुरुष म्हणतात. 13व्या अध्यायामध्ये पुरुष कुणाला म्हटले माहितीये का? क्षर आणि अक्षर योग ज्यावेळी सांगितलेला आहे ना भगवंतानी, त्या अक्षरामध्ये हा अक्षर असणारा जो पुरुष आहे तो जीवात्मा आहे, आणि अक्षर असणारा पुरुष आहे तो ईश्वर आहे. आणि अक्षरातीत शब्द वापरलेला आहे, तो वेगळा पुरुष, उत्तम पुरुष म्हणून मानलेला आहे. इथं आपण अर्थात घ्यायला लागलोय, जीवात्मा नावाचा जो पुरुष आहे त्या देहरूपी नगरीमध्ये सुतला आहे, म्हणजे झोपल्यासारखा पडलेला पहुडलेला आहे. त्यामुळं ते सत्ता जे आहे परमात्मा शरीररूपी नगरामध्ये, त्या पुरामध्ये झोपल्यासारखा आहे, असंग आहे, आणि पुरात राहतो म्हणून तो पुरुष आहे. आणि प्रकृती पतिव्रते पहुडला एक पत्नी व्रते, पहुडला एक पत्नी व्रते पडिला आहे. आणि प्रकृती पतिव्रते पहुडला एक पत्नी व्रते, येणे कारणे दयाते पुरुष म्हणूये. दुसरं कारण सांगितलंय त्याला पुरुष का म्हणायचं, तर हा परमात्मा एक पत्नी व्रताने प्रकृती रूपी पतिव्रतेसह विश्वाच्या शय्येवर शयन करत आहे. झोपलाय कुठली, शय्या कुठली आहे, सृष्टीची, विश्वाची. आणि त्या विश्वाच्या शय्येवरती हा कुणाबरोबर आहे, प्रकृती रूपी स्त्री बरोबर पहुडला आहे. हा परमात्मा मात्र कसा आहे, एक पत्नी वृत्ती आहे, एकच पत्नी तिची आहे, ती म्हणजे प्रकृती. आणि त्या प्रकृतीला घेऊन तो शय्येवरती शयन करत आहे, आणि म्हणून त्याला त्या कारणानं सुद्धा त्याला पुरुष म्हणतात. प्रकृती शब्द वापरला की पुरुष शब्द येतो. जेव्हा जेव्हा शक्ती येते तेव्हा शिव येतोच. शिव आणि शक्ती, प्रकृती आणि पुरुष, हे जे शब्द वापरलेले आहेत ना वेदांतानं,
हे एका अर्थानंच आहे. माया आणि ईश्वर, प्रकृती आणि पुरुष, किंवा आणखीन काय म्हटलो आपण, प्रकृती आणि शिव आणि शक्ती, हे तिन्ही जे आहेत ना, शिव शक्ती प्रकृती पुरुष माया ईश्वर, हे समान शब्द आहेत. हे समान शब्द त्यासाठी वापरलेला आहे. त्यामुळं पुरुष शब्द जे आहे स्त्री सापेक्ष आहे म्हणून वापरलेला आहे. वास्तविक वापरायची काही गरज नाही. त्याचा अर्थ सांगतात त्या ठिकाणी, हा परमात्मा जो आहे तो एक पत्नीव्रत आहे. हे प्रकृती पतिव्रतेसह विश्वाच्या अंतुरणावरती शय्येवरती झोपलेला आहे, यामुळे त्याला पुरुष म्हणतात. त्यामुळं जीवात्मा जो मायेच्या पूर्ण अधीन असतो आणि त्यामुळे गुंतलेला असतो, म्हणून त्याला पुरुष म्हणतात. जेव्हा पुरुष शब्द येतोय ना, तो पुरुष या अर्थानं ईश्वर अर्थानं पण येतो आणि कोणत्या अर्थानं, जीव या अर्थानं सुद्धा येतो. तो गुंतलेला असतो. ईश्वर सुद्धा मायाधीन आहे. सृष्टी निर्माण करताना त्याला मायेची गरज पडते. तसं कुटुंब चालवताना पुरुषाला स्त्रीची गरज पडते. सगळीकडे जे चालले ना, जे ब्रह्मांडामध्ये ज्या हालचाली चालतात त्याच कुटुंबामध्ये चालू असतात. आपण जरासा अभ्यास केला की लक्षात येईल. नवरा बायको जसे कुटुंबामध्ये असतात, तसा प्रमुख म्हणून पुरुष सगळं पाहत असतो. तसंच ईश्वर आणि माया ही कार्य करत असतात. शिवशक्ती जी आहे ती शिवशक्ती अशी एकत्र येऊन कार्य करत असते. म्हणून प्रकृती ही पत्नी आणि तिचा पती हा पुरुष, हे सांगण्यासाठी पुरुष शब्द वापरलेला आहे. त्यामुळे जगाचं जे उपादान कारण आहे ते उपादान कारण म्हणून प्रकृती. त्याला प्रकृती कशी म्हणतात बघा, कारण जग हे निर्माण झालं त्यात प्रकृती आहे म्हणून त्याला उपादान कारण प्रकृती मानतात. वेगवेगळे प्रत्येकांचे आहेत ना यामध्ये. कोण त्याला प्रकृतीला उपादान कारण म्हणतंय, कोण ईश्वराला उपादान कारण म्हणतं. इथं प्रकृती उपादान कारण, त्यातली विक्षेप शक्ती जी आहे ती प्रधान म्हणून तिला माया म्हणतात. हालचाली होतात ना, विक्षेप शक्ती आहे ना, तर प्रकृती ही साम्यावस्थेतली स्थिती आहे, पण माया ही साम्यावस्थेतली नाही बरं काय. माया ही क्रियाशील होणारी गोष्ट आहे. म्हणून विक्षेप शक्तीला प्रधान म्हणून माया, ती आवरण करते, जीवावर आवरण करते म्हणून तिला अज्ञान पण म्हणतात. त्याच मायेला अज्ञान म्हणतात. कारण आणि दुसरी गोष्ट, जी गोष्ट त्यातली आत्मज्ञानाने बाधित होते, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बाधित होते, अशी बाधित होते म्हणून तिला अविद्याही म्हणतात. किती शब्द घेतले आपण समानार्थी बघा. एक प्रकृती आहे, ती प्रकृती म्हणजे ह्या जगाचं उपादान कारण आहे म्हणून तिला प्रकृती म्हणतात. नंतर विक्षेप शक्ती ज्यामध्ये प्रधान म्हणून कार्य करत असते, मुख्य विक्षेप शक्ती असते म्हणून तिला माया म्हणतात. ती आवरणी करते जीवावरती म्हणून जीवाचं अज्ञान जात नाही, जीवाला आत्मस्वरूपाची ओळख होत नाही, कारण ते अज्ञान असतं म्हणून आवरण शक्ती असते. एक विक्षेप शक्ती ज्यावेळी असते त्यावेळी माया, आवरण शक्ती असते त्यावेळी अज्ञान, आणि तिसरी आहे की जी आत्मज्ञान होण्याला जी विद्या प्राप्त व्हायची आहे त्यात अडथळा बनते म्हणून अविद्या. म्हणून अविद्या, अज्ञान, माया, प्रकृती हे समानार्थी जवळजवळ शब्द आहेत. थोडीशी त्याची कार्यभिन्नता वेदांतानं शास्त्रानं दाखवलेली आहे म्हणून वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणून इथं जे सांगतात ना, आणि प्रकृती पतिव्रते पहुडला एक पत्नीव्रते, 9व्या अध्यायामध्ये याचा विस्तार आपण बघणार आहोत. म्हणजे गर्भधारणा होते प्रकृतीमध्ये, ईश्वराच्या द्वारे गर्भधारणा होते आणि त्या गर्भधारणेतून जे बाळ जन्माला येते त्याला जग म्हणतात. जग हे बाळ आहे, प्रसवली विश्वा एवढे बाळ, माऊलींची उभी आहे पुढे, एवढं विश्वा एवढं मोठं बाळ प्रसूती म्हणजे त्या प्रकृतीच्या पोटाला जन्माला येतं. आता त्यातलं आणि हितलं कुटुंबातलं कसं समान आहे बघा, सगळं समान असतं. फक्त आपण अभ्यास करताना जसं आपण देह म्हणतो ना तसं सगळं विश्व आहे. देहामध्ये जसा भगवंत आत बाहेर आहे ना, तसा विश्वामध्ये आत बाहेर भगवंत आहे. ही सगळ्या गोष्टी, देहाचं जसं चलनवलन चालतं तसं प्रकृतीमध्ये घडामोडी चालू असतात. जसा देहाचा नाश आहे तसा जगाचा विश्वाचा नाश आहे. सगळ्या गोष्टी समसमान आहेत. म्हणून प्रकृती पतिव्रते पहुडला एक पत्नीव्रते येणे कारणे, या कारणानं सुद्धा त्याला पुरुष म्हणतात. म्हणजे त्याला पुरुष का म्हणतात त्याची 2 कारणं दिलीत. एक म्हणजे तो शांतपणे त्या शरीरामध्ये झोपलेला आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात, आणि दुसरं प्रकृतीचा तो पती म्हणूनही त्याला पुरुष म्हणतात. पै वेदाचे बहुसवपन देखेची ना जयाचे अंगण,
हे गगनाचे पांघुरण होय देखा. आता त्याचं महात्म्य काय सांगितलंय परमात्म्याचं बघा. तो परमात्मा जो आहे तो 190 मध्ये बोलताना म्हणतात वेदाची अमाप सर्वज्ञता आहे. वेदाला काय माहिती नाही सांगा. सगळं सगळं ज्ञान वेदामध्ये आहे. अमाप सर्वज्ञता, बहुवसपण, वेदांचे बहुवसपण म्हणजे तो बहु असा बहु आहे. बहु सगळं जाणतो, खूप सगळ्या पद्धतीचं जाणतो, अनेक अंगानं जाणतो असा वेद आहे. परंतु तो वेद सुद्धा ज्याचे अंगण देखील पाहू शकत नाही, देखेची ना जयाचे अंगण, कुणाचे? परमात्म्याच्या अंगणापर्यंत सुद्धा त्याला जाता येत नाही, एवढा सर्वज्ञ बहुवस आहे. वेद अनंत बोलिला तुकोबा म्हणतात. आणि एवढा अनंत बोललेला असेल तर त्याला हा देव का कळत नाही? नाही कळत. तर तो अंगणापर्यंत जातोय माऊली म्हणतात. माऊलीने उपमा कशी दिली बघा. बाउंड्री पर्यंत जातो तो. ही अंगण ही बाउंड्री आहे, घरात घुसू शकत नाही. घर म्हणजे आत्मतत्व राहण्याचा गाभारा जो आहे ना, तिथपर्यंत जात नाही. परमात्मा जिथं पहुडलेला आहे तिथपर्यंत तो पोचत नाही. वेद हा शाब्दिक बडबड करतो, शब्दाचं सगळं वर्णन करतो, म्हणून बहुवसपणे सर्वज्ञता. त्याच्यासारखा श्रुतीसारखा एवढा श्रेष्ठ दुसरं कोणच नाही. इतकं अगाध ज्ञान त्या वेदांच्याकडे आहे. आणि वेद काय म्हणतात? हरी वेद बाह्या काय म्हणतात ते माऊलींची उभी आहे ना, काय की देवाच्या द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी साधे. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आसोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सरा. वेदशास्त्रानं बाह्या उभा राहून सगळं ज्ञान हे जे दिलेलं आहे ना, शास्त्राचं सगळं ज्ञान हे वेदांच्यातून आलंय. म्हणून माऊली त्याला मान किती देतात बघा. वेदा नाही का श्रुती परोती माऊली जगा. श्रुतीसारखी माऊली नाही. तस्मात शास्त्र प्रमाणम कार्य व्यवस्थितो असं आपल्याला 16व्या अध्यायामध्ये श्लोक टाकलेला आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, वेद म्हणतात तेच करा म्हणतात, इतकं वेदांचं ज्ञान आहे. तरी त्या वेद हा भगवंताच्या अंगणापर्यंत सुद्धा पोचत नाही. तिथपर्यंत त्याची बाउंड्री संपते. म्हणून म्हणलेलं आहे काय, चारी वेदांना ज्ञानालाही ब्रह्माचं अंगणही पाहता आलेलं नाही. हे गगनाचे पांघरुण होय देखा. आणि हे ब्रह्म अमर्याद आकाशाला सुद्धा झाकून टाकतं. गगनाचे पांघरुण, गगनाला म्हणजे आकाशाला पांघरुण आहे. म्हणजे वेदाचं ज्ञान आगाध आहे, पण वेदातील शब्द त्याच्या अंगणापर्यंत सुद्धा पोचत नाहीत. फक्त शब्दाचं बोलणं असतं. वेदांमध्ये शब्दाचं भांडार आहे म्हणून बहुवस म्हणतात माऊली. पण शब्दाच्या आधारानं, शब्द प्रमाणानं त्याला सांगता येत नाही. कुठलंच प्रमाण लागू पडत नाही. त्यामुळं जीवाला आणि ईश्वरालाही पुरुष म्हटलेलं आहे. एक क्षर आणि एक अक्षर, असं जीव क्षर आणि ईश्वर अक्षर पुरुष म्हटलेलं आहे. दोन्हीही प्रकृतीच्या अलीकडेच आहे. ईश्वर सुद्धा त्या परमात्म्यापर्यंत पोचत नाही. काय उलट बोलायचं चालू आहे बघा आता आपलं. ईश्वर जो आहे, जो ज्याला पुरुष म्हणतात, प्रकृतीशी जो संघात आहे, प्रकृतीच्या संघात आहे, तो पुरुष त्या परमात्म्याला पाहू शकत नाही. जसा वेद तिथपर्यंत पोचू शकत नाही. दोन्ही प्रकृतीच्या अलीकडेच आहेत. म्हणून शुद्ध सत्वप्रधान मायेची उपाधी जेव्हा लागते, शुद्ध आहे आणि सत्वप्रधान अशी मायेची उपाधी ज्याला लागते त्याला ईश्वर चैतन्य म्हणतात. आता परत आणि आपल्याला थोडासा विचारसागरातल्या मूळ व्याकरणाकडे जावं लागतं. काहींचा अभ्यास झाला असेल तर 4 चैतन्य सांगितलेले आहेत. 4 आकाश जशी सांगितलेत तशी 4 चैतन्य पण सांगितले. जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. तसं जल आकाश, नंतर मेघ आकाश अशा आकाशाचे प्रकार, नंतर महद आकाश अशा आकाशाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. तसा हा ईश्वर चैतन्य जे असतं ते ईश्वर चैतन्य म्हणजे शुद्ध सत्वप्रधान जी माया आहे, ती मायेची उपाधी लागली पण ती शुद्ध असते. मात्र शुद्ध सत्वप्रधान मायेच्या उपाधीनं ईश्वर, आणि मलिन सत्वप्रधान जी असते, जिची उपाधी असते ती अविद्ये, त्याला जीव चैतन्य म्हणतात. ज्याची उपाधी अविद्या तो जीव आणि ज्याची उपाधी माया तो ईश्वर.
म्हणून त्याला एकाला ईश्वर चैतन्य म्हणतात, दुसऱ्याला जीव चैतन्य म्हणतात. प्रत्येकांची प्रतिबिंबच आहेत. मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब मायेत सत्व, शुद्ध मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर, आणि मलिन मायेत पडलेलं ईश्वराचं प्रतिबिंब म्हणजे जीव. म्हणजे जीव आणि ईश्वर, जीव आणि ब्रह्म एकच आहे. ही जरी प्रतिबिंब आहे, त्यांनी प्रतिबिंबत्व जर सोडलं तर ते त्याच्याशी एकरूप होतात. म्हणून वाच्यार्थानं जरी ईश्वर असला तर लक्षार्थानं तो ब्रह्मच आहे. वाच्यार्थानं जरा जीव जो म्हटलेला आहे तो लक्षार्थानं आत्माच आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर ईश्वर आणि ब्रह्म आणि जीव आणि आत्मा, शरीरापुरता असतो म्हणून जीव, शरीरापुरता असतो म्हणून आत्मा, आणि शरीराच्या बाहेर पसरलेला जो आहे ब्रह्मांडामध्ये तो ईश्वर, आणि ईश्वर म्हणजेच ब्रह्म, तोच आत्मा आहे. हिथं आत्मा तसा तिकडे ब्रह्म, हिथं जसा जीव तसा तिकडे ईश्वर. ह्यांच्यामध्ये कुठं द्वैत आणि भेद आहे सांगा बघू? कुठेही भिन्नता आपल्याला बघायला मिळत नाही. आणि म्हणून हे दोन्ही चैतन्य जे आहे, दोन्ही नावं ही एकाच चैतन्यात मिळालेली आहे. म्हणून ही सगळी ब्रह्म चैतन्याच्या अलीकडे आहेत. माऊली म्हणतात देखीची ना जयाचे अंगण. त्यामुळे वेदांना सुद्धा पलीकडचं चैतन्य सांगता येत नाही. माऊलींची वेव आहे ना, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. त्यातमध्ये म्हणतात अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, न इति न इति असंच वेद बोलतात. वेद म्हणतात आम्हाला नाही कळलं, आम्हाला नाही कळलं, आम्हाला काही समजलं नाही, काय बोलतच नाही ती. त्यामुळं शुद्ध असे शब्द काय करतात वेदांचे? व्यावृत्ती करतात. फक्त व्यावृत्ती म्हणजे जे बाजूचं आहे तेवढं काढून टाकतात, आणि जे मूळ आहे ना ते हे आहे म्हणून दाखवत नाहीत. बघा जाऊ तुमचं तुम्ही म्हणतात. संतांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे, पण वर्णन करता 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 जे शब्दातच सांगता येत नाही ना त्यांनी सोडूनच दिले. ते शब्दात सांगताच येत नाही. ते कुणाला सांगता येते सांगा? साखर गोड आहे म्हणून शब्दात सांगितले, पण गोड म्हणजे कशी हो? कशी गोड सांगा की? मग आता कुठला शब्द वापरू? अहो गोड हो, गोड गोड माहिती आहे तुम्हाला? तर गोड सारखे. अहो गोड म्हणजेच कशी मला सांगा? नाही, खा मग कळेल. कारण शब्दात सांगता येत नाही. म्हणून म्हणलेलं आहे बहुवसपण देखीचे जयाचे अंगण. त्याच्या अंगणापर्यंत बाउंड्रीपर्यंत सुद्धा जात नाही. म्हणून वेद काय करतात? व्यावृत्ती करतात. एवढंच वेदाचं प्रयोजन आहे. आणि ते साक्षात विधिमुखाने वेद काही सांगत नाहीत. म्हणून आकाश सुद्धा जे आहे हे पंचमहाभूतातलं आहे, आणि पंचमहाभूतात म्हणजे ब्रह्मतत्व त्याच्या पलीकडं आहे. ज्यानं आकाशाला निर्माण केलं ते आकाशाचं पांघरून होऊ शकतं ना. आकाश त्याचं काही बिघडू शकत नाही. ते आकाशालाही व्यापून उरतो. म्हणून ते आकाशासारखं आहे एवढंच म्हणता येतं, बाकी काय म्हणता येत नाही. आकाशासारखं आहे कसं? अहो पण आकाशासारखं म्हणजे कसं? नाही आकाशासारखं हो काहीच सांगता येत नाही. ज्यावेळी सगळी वाणी नेती नेती, श्रुती नेती नेती म्हणते, अनुमान कुठलंच चालू पडत नाही. हे सगळी 6 प्रमाणं आणि उरलेली तिसरी 3 प्रमाणं, एकूण 9 प्रमाणं शास्त्रानं सांगितलेली आहे. शब्द प्रमाण आहे, प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे, ही सगळे आहेत. ह्या सगळ्यामध्ये आता आपण त्यामध्ये खोलात जात नाही, कारण ते आपल्याला त्याच्याशी संबंधच काही नाही. आपला संबंध भगवंताशी माझ्या साधनेशी आहे. कायम लक्षात ठेवायचं बघा, मोक्षाशी माझं देणं घेणं आहे. उलट आत खोलात जाऊन शास्त्रात आणि व्याकरणाचा अभ्यास करणं हे प्रयोजन नाही. लागते तेवढं शास्त्र वापरायचं आणि शास्त्राला बाजूला करायचं, हा मुद्दा आहे. किती प्रमाण आहेत असू दे तिकडे, इथं प्रमाणच लागू पडत नाही, हा मुद्दा लक्षात घ्यायचा. मी डोळ्यानं पाहू शकत नाही, स्पर्शानं पाहू शकत नाही, चाकून घेत ब्रह्म कळत नाही, मला काहीच कळत नाही. मग कळत नाही तर कुठलं प्रमाण वापरायचं काय सांगता येत नाही. म्हणून नेते नेते म्हणून आहे. आत्म्यापासून आकाश झालं ते त्याला पांघरून कसं घालील सांगा बघू. म्हणून माऊली म्हणतात हे गगनाचे पांघरून होय दे का, पुरुष हे आकाशाचे पांघरून आहे असे जाण. आकाशाला झाकते ते, आकाशाला झाकणारी गोष्ट काय आहे? ज्यानं ते निर्माण केलं ते झाकू शकते. आईचा पदार्थ मुलाला झाकू शकतो. काय मुलाची लंगोटी आईला झाकू शकणार आहे सांगा बघू? ही मुलाची लंगोटी म्हणजे आकाश आहे, आणि आईचा पदर म्हणजे ब्रह्मतत्व आहे. हे झाकू शकतं, व्यापून आहे सगळीकडे, आणि आत आणि बाहेर व्यापलेला आहे. किती सुंदर उदाहरण माऊलीने दिले बघा. ओव्या वाचताना ह्या लक्षात येत नाहीत आणि पारायणात त्या कळत नाहीत बरं काय.
घरी शांतपणे याचा अभ्यास करावा लागेल. समोर ज्ञानेश्वरी आणि त्याचे अर्थ आणि आपलं भावुकता त्या ठिकाणी ओतली लागावी लागते. हे विपै वेदाचे बहुसबन देखेची ना जयाचे अंगण, हे गगनाचे पांघरून होय देखा. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल.